या पुढची बातमी आहे नाशिकमधनं। नाशिक शहरामध्ये रस्ते विकासाचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। आनंदवल्ली नवशा गणपती समोर एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चालत्या रस्त्यावर अचानक सुमारे 10 फूट रस्ता खचल्यामुळे खडी घेऊन जाणारा एक डंपर थेट या खड्ड्यामध्ये कोसळलाय। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र डंपरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अडकलेला डंपर बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करायला लागणार आहे। या घटनेमुळे नाशिकमधल्या रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। तर नाशिकमधल्या रस्त्यांची दुरावस्था हा मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असणारा विषय आहे। नाशिकमधले खड्डे असतील आणि आता रस्ताच पूर्णपणे खचलेला आहे आणि या रस्त्यामुळे एक डंपर थेट या खड्ड्यामध्ये कोसळलेला आहे। सुदैवाने याच्या जीवितहानी नाहीये, मात्र डंपरचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। 10 फूट हा रस्ता अचानक खचलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडनं। अभिजित, 10 फूट रस्ता अचानक खचलेला आहे, डंपर सुद्धा अडकलेला आहे। नवशा गणपती रोडवर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एक खडी घेऊन जाणारा मोठा डंपर ट्रक त्या ठिकाणाहून जात असताना अचानकपणे रस्ता खचला। जवळपास 10 ते 12 फूट हा रस्ता खचला आणि हा खडी घेऊन जाणारा डंपर थेट त्या मोठ्या खड्ड्यामध्ये कोसळलेला आहे। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील डंपरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिक शहरामध्ये एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात नवीन रस्त्यांची कामं सुरू आहे आणि रस्त्या एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं, दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, यावरून मागच्या काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनावर टीका केली जात होती। अभिजित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक मधल्या रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आलेली आहे।